आदिवासी एकता परिषद 33वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन दिनांक 13-14-15 जानेवारी 2026 हे चेनपुरा नेपाळनगर जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेशमध्ये संपन्न होत आहेत। एकंदरीत हे संमेलन कसं असणार आहे, चला तर मग ते आपण जाणून घेऊया, पाहूया प्रत्यक्ष तेथे जाऊनच। नमस्कार मंडळी, आज खूप लांबचा प्रवास करून आलेला आहेत आणि आज आमच्यासोबत आहे अभिषेक पोरे, जे महाराष्ट्रामधून आता या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे। 33वा जो काही आदिवासी साहित्य महासंमेलन आहे ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे बुरहानपूर येथे आणि खूप संघर्षामधून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आणि आता आपण ज्या जागेवर उभा आहे तो भाग आहे जेवणाचा, तर तुम्हाला मी दाखवतो जेवणाचं नक्की ते व्यवस्था कशी केली आहे ती आपण जर पाहिली ती कशा पद्धतीने या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे। एक मोठी रांग या ठिकाणी केलेली आहेत, पाठीमागे एक भाताची मोठी रांग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्या पाठीमागे इकडे आपल्याला आज जेवणामध्ये वांगीची भाजी आहे, वरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भात आहे। खूप या ठिकाणी मोठं आहे। आपण जर पाहिलं गरमागरम लोक या ठिकाणी ताव मारत आहेत, खूप छान वाटतं हा आदिवासी एकता महासंमेलन खरंच खूप अविस्मरणीय आहे। कारण या महासंमेलनामध्ये जवळपास 300 ते 400पेक्षा अधिक स्टॉल या ठिकाणी आहे। त्यामध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार असतील, वेगवेगळे प्रदेशातील ज्या काही पारंपरिक कपडे असतील, त्यांची वेशभूषा असेल, जे खाद्यपदार्थ असतील किंवा जे त्यांचे वेगवेगळे आभूषणं असतील, ज्या अनेक अशा कलाकृती आहे। त्यामध्ये काठी, तलवार, घड्याळ किंवा अशा अनेक गोष्टी आम्हाला या महासंमेलनामध्ये पाहायला मिळाल्या। महत्त्वाचं म्हणजे जे एक घड्याळ आहे ते अँटी क्लॉकवाईज, म्हणजे निसर्गाप्रमाणे उलट्या दिशा चालतं। आपलं जे आपण घड्याळ वापरतो ते सरळ मार्गाने जातं, पण हे घड्याळ उलट्या दिशेने चालतं आणि एकंदरीत निसर्गाशी याचा जो काही संबंध त्यांनी जोडलेला आहे तो एकंदरीत यातून आपल्याला दिसून येतो। खरंच या महासंमेलनामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून याविषयी माहिती घेण्यात आली आणि नक्की हे कसं चालतं ते आम्ही पाहिलं। आपल्याला दिसते समोर की कसा उलट्याप्रमाणे हे घड्याळ फिरत आहे, म्हणजे एकंदरीत जी निसर्गाची रचना आहे ती यांनी या घड्याळातून दाखवलेलं आहे। जे आदिवासींचे पारंपरिक साहित्य असतील, वाद्य असेल, जे बाण, धनुष्य, तलवार किंवा लाकडापासून बनवलेल्या ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या प्रतिमा असेल, वारली पेंटिंग असेल, वेगवेगळे जे म्हणजे सगळं टोटल पारंपरिक साहित्य आपण म्हणू टोटल आम्हाला या 33व्या आदिवासी संमेलनामध्ये पाहायला मिळालं। महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करत होतो तेव्हा बॉर्डरवर आम्हाला आमची गाडी पकडली आणि आमचं सगळं ओके होतं, कागदपत्र, डॉक्युमेंट, आमच्याकडं परवानगी पण होते किंवा आम्ही सीमाकर ऑलरेडी भरलेला होता। परंतु या मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर जो टोल नाका आम्हाला या ठिकाणी लागला, तेथे आल्यानंतर त्यांनी आमची गाडी पकडली आणि आमच्याकडून पैसे मागितले। म्हणजे आमच्याकडूनच म्हणजे मागच्या ज्या ज्या गाड्या महाराष्ट्रातून येतात त्या प्रत्येकाकडून त्यांनी पैसे मागितले। बरं, मग पैसे घेतले तर त्याची पावती रिसिप्ट द्यायला पाहिजे होती, त्यांनी ती दिली, परंतु ती म्हणजे आपण म्हणू ना एक प्रोफेशनलरित्या नव्हती। म्हणजे कुठेतरी आजही 78, 79, 80 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, परंतु आजही कुठेतरी या अंधारामध्ये सामान्य जनतेची लूट या ठिकाणी प्रशासन करताना दिसतंय। आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले की आपण पैसे घेतात वगैरे अशा अशा गोष्टी, त्यावर ते काही बोलायला तयार नव्हते। वर आम्हाला सांगायचे की तुम्ही इथे एकत्र उभं राहू नका की कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, म्हणजे माणसं उभी राहिलेली यांना दिसतात पण पैसे घेतलेले म्हणजे प्रशासनाला दिसत नाही। असा हा सगळा मोकळा कारभार या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत या ठिकाणी रस्त्याचं भव्य दिव्य काम सुरू आहे। अनेक लोकांची घरं तोडली आहेत, जमिनी गेल्या आहेत, वेगवेगळे मंदिर असतील, अनेक गोष्टी या रस्त्यामध्ये जात आहेत। सगळे टोल नाके यामुळे बंद आहेत। याचाच कुठेतरी गैरवापर या ठिकाणी होताना दिसतो आहे। म्हणजे आज आम्ही इतक्या दूरचा प्रवास करून मध्य प्रदेशामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करीत होतो तेव्हाच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या।
काढणार आहोत मध्य प्रदेशमधील बुरहानपूरमध्ये. आणि आपण या ठिकाणी झोपण्यासाठी आलेलो आहोत आणि ती जागा आहे. आपण जर माझ्या पाठीमागं पाहिली तर प्रचंड असाच मोठा सभामंडप या ठिकाणी दिसत आहेत. आणि या सगळ्या सभामंडपामध्ये जे या संमेलनासाठी जे लोक लांबून लांबून आलेले आहेत ती या ठिकाणी आता विश्राम करणार आहेत. आता रात्रीचे 2 वाजले आहेत. आम्ही खूप प्रवास करून महाराष्ट्रामधून आलेलो आहेत, अकोले तालुक्यामधून. आता थोडीशी विश्रांती आम्ही या ठिकाणी घेणार आहेत. आता या सभामंडपामध्ये जिथं जागा भेटेल तिथं आम्ही आता झोपतो आहोत. चला तर मग आपल्याला कुठे जागा मिळते आहे ते आपण एकदा पाहूया. कारण की वेगवेगळ्या राज्यातून आलेली सगळी जी माणसं आहेत, जी आदिवासी समाज आहे, ते या ठिकाणी आपापली जागा धरून या ठिकाणी झोपलेले आहेत. आता रात्रीचे जवळपास 12:30-1 वाजून गेलेले आहेत आणि आपण आता जागा शोधतो आहोत. कुठेतरी जागा शोधूया आणि आता तिथे आपण झोपूया. प्रचंड असा हा समाज या ठिकाणी आहे. आयोजित इस 33वें आदिवासी सांस्कृतिक का महासम्मेलन में उपस्थित सभी वरिष्ठ साथी, आदिवासी युवा, बुजुर्ग, महिला, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, संघर्षशील साथियों तथा देश के विभिन्न भागों से आए हुए पधारे हुए मेरे समस्त आदिवासी भाई बहनों को मेरा हृदय से जोहार। अपने बाप से कि पिताजी मुझे लाड प्यार से बचपन से बड़ा किए और बड़ी हो गई, शादी लायक हो गई तो मेरा तेजा रूप में लेके और मुझे क्यों बेच रहे हो? मेरा क्या ऐसा गुनाह है कि बचपन से तो तुमने मुझे लाड प्यार से पाला और बड़ी होके फिर मेरा तेजा ले रहे हो, मेरे को बेच रहे हो? तो फिर आगे क्या बोलती है बेटी? हो बाबा मारा रे मुझे तू चिनका खाई रे, मारू गुनो खाई रे। हो बाबा मारा रे मुझे तू चिनका खाई रे, मारू गुनो खाई रे। ओ बाबा मारू गुनो खाई रे। ओ सो तू दे जो घोड़े ने जो सो जानवर बेचाए रे, ओ सो तू दे जो घोड़े रे जो सो जानवर बेचाए रे। मारो पे कल जो फाटे रे मर जीव हिकाए रे, मारो पे कल जो फाटे रे मर जीव हिकाए रे। मारो घर बनने से पहले कहा उजाड़े रे बाबा, मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारा रे मुझे तू चिंता खाई रे, मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारो गुनो पाई रे। मारी तू खेती बेचारे रे माथे कर्जू कराड़े रे, मारी तू खेती बेचारे रे माथे कर्जू कराड़े रे। बाबा मैं धड़की जाऊं रे गावे गाँव भटको भुकली रे, बाबा मैं धड़की जाऊं रे गावे गाँव भटको भुकली रे। मारे घर चपले काटा का तूला गाड़ी रे बाबा, मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारा रे मुझे तू चिंता खाई रे, मारो गुनो पाई रे। ओ बाबा मारो गुनो पाई रे। कोई दे तू मारो गुनो पाई रे, कोई दे तू मारो गुनो पाई रे। जय जवाहर जिंदाबाद। मकान बनाया है
पास कागज नहीं है। अब ये समझना पड़ेगा कागज कब जाएगा उस परिवार में, समाज में। जब एजुकेशन जाएगा, स्कूल जाएगी, पढ़ा लिखा होगा तो कागज जाएगा। जिस समाज में एजुकेशन ही नहीं गया, आज पीढ़ी पीढ़ी एजुकेशन प्राप्त कर रही है और उनसे कहा जाता है कि अधिकार हो तो कागज दो। अशा अनेक व्यक्तींची मार्गदर्शनं या सांस्कृतिक संमेलनामध्ये पाहायला मिळाली. यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले आणि हे संमेलन समाप्त झाले.